मैदानात उतरलेत आणि या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर संयुक्त सभा पार पडते। तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेत आहेत आणि याच सभेच्या स्थळी जाणार आहोत। माझी सहकारी ज्ञानदा कदम आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट थेट ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथून देणार आहे। ज्ञानदा, 20 वर्षांनंतर या अगोदर अनेकदा तू सभा कव्हर केलेल्या आहेस, ज्या कदाचित मनसेच्या असतील, शिवसेनेच्या असतील, अखंड शिवसेनेच्या असतील, मात्र आज होणारी सभा ही किती वेगळी आहे, किती अनोखी आहे, काय सांगशील याबद्दल? दीपक, धन्यवाद। तू म्हणालास तसं की 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यात, पण शिवतीर्थावर शिवाजी पार्कवरती सभा घेण्याची, एकत्र सभा घेण्याची, एकत्र ठाकरे प्रेमींना संबोधित करण्याची ही दोन्ही ठाकरेंची, राज ठाकरे उद्धव ठाकरेंची पहिलीच वेळ आहे। जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी याआधी शिवाजी पार्कातल्या सभा गाजवल्या, त्यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक या शिवतीर्थावरती गर्दी करायचे, तेव्हा त्यांच्या डाव्या उजव्या बाजूला कायमच महाराष्ट्रानं पाहिलंय की राज उद्धव ठाकरे बसलेले असायचे, पण ते दोघं जाहीररित्या कधी बोललेले नव्हते या शिवतीर्थाच्या व्यासपीठावरनं। पण आज तो ऐतिहासिक क्षण आहे जेव्हा मुंबई महानगरपालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची मराठीच्या मुद्द्यावरती युती झालेली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू मुंबई जिंकण्यासाठी या शिवतीर्थावरनं मुंबईकरांना साथ घालणार आहेत। मुंबईकरांची मतं जिंकण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू काय संदेश देतात याची उत्सुकता इथल्या ठाकरे प्रेमींना आहे, तमाम महाराष्ट्राला आहे। आणि आपण पाहतो की सभा म्हणजे कार्यकर्ते, सभा म्हणजे राजकीय टीका टिप्पणी, पण यावेळची सभा वेगळी यासाठी म्हणावी लागेल कारण हे सगळे ठाकरे प्रेमी आहेत। आज शिवसेना मनसे असे पाश गळून पडलेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा एक राजकीय अजेंडा नाही, तर एक भावनिक मुद्दा बनलेला आहे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणं। त्यामुळे ही कार्यकर्त्यांची सभा, राजकीय कार्यकर्त्यांची सभा म्हणण्यापेक्षा एक प्रकारे ठाकरेंच्या निष्ठावानांची सभा म्हणावी लागेल। 227 खुर्च्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात, कारण 227 जागांची मुंबई महानगरपालिका आहे। मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता प्रत्येक पक्षाला का हवी आहे? कारण मुंबई महानगरपालिका ही आपल्या देशातली किंबहुना आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। आपण बजेट सांगूया, आपल्या अनेक प्रेक्षकांना आश्चर्य वाटेल, तब्बल 75,000 कोटींचा अर्थसंकल्प 2025 साली मुंबई महानगरपालिकेनं सादर केला आणि हा अर्थसंकल्प आपल्या देशातल्या किमान 5 ते 6 राज्यांच्या अर्थसंकल्पांपेक्षा सुद्धा जास्त आहे। सिक्कीम, मिझोराम, छत्तीसगड या राज्यांपेक्षाही तो जास्त आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईवरती सत्ता असणं म्हणजे एक प्रकारे एखाद्या राज्यावरती गर्दी असणं अशीच परिस्थिती आहे। आपण एक अपडेट देऊयात की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, शिवतीर्थावरती ते पोहोचलेले आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू, त्यांचा सगळा परिवार जो आहे तर तो परिवार इथे थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थावरती येणार आहे। बडे बडे नेते मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या व्यासपीठावरती। संजय राऊत आहेत, बाळा नांदगावकर आहेत, मनसेचे शिवसेनेचे नेते आहेत। त्यामुळे आज दोन्ही ठाकरे मराठी मतदारांना कशी साथ घालतात हे पाहावं लागेल। बाळासाहेब ठाकरे जेव्हा इथे सभा घ्यायचे तेव्हा एक संदेश असायचा की वाजत गाजत या, गुलाल उधळत या। आज जेव्हा राज ठाकरेंनी मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना साथ घातलेली आहे तेव्हा त्यांनी म्हटलं की महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत या, महाराष्ट्र धर्माची पताका घेऊन या आणि उत्साहात या। थोड्याच वेळात हे मैदान पूर्ण क्षमतेनं कदाचित भरेल। केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेले शिवसैनिक सुद्धा इथे पाहायला मिळतात। आणि का महत्वाची आहे ठाकरे बंधूंची सभा, नेमकी का महत्वाची आगामी पालिकेच्या दृष्टीनं, ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याही दिशेने सर्वांना पाठवावं। उजव्या बाजूला, उजवी बाजू पूर्णतः भरलेली आहे, आपली कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी डाव्या बाजूने कृपया आपण सर्वांना पाठवा। काही वेळामध्ये आपण या सभेला सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। तर ठाकरे बंधूंची सभा नेमकी का महत्वाची ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत, कारण अर्थातच मुंबईकरांना साथ घालण्यासाठीची ही ठाकरे बंधूंची सभा आहे। तर त्यामुळे शिवाजी पार्क जे आहे मैदान ते हळूहळू आता भरू लागलेलं आहे, उत्साह कमालीचा आहे। आणि जसा मी उल्लेख केला तसं केवळ मुंबई नाही तर राज्यातनं सुद्धा शिवसैनिक इथे आलेले आहेत। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत, आपण सचिनकडे जाऊया। सचिन, जो उत्साह शिवाजी पार्कात पाहायला मिळतो, शिवाजी पार्कच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळतोय का? काय प्रतिक्रिया आहेत, कसं वातावरण आहे सध्या आसपासच्या परिसरातलं?
ज्ञानोदा, सध्या मी शिवाजी पार्कवरून टॉप अँगलने सध्या दृश्य दाखवतोय की आज शिवाजी पार्क हे किती विहंगम अशी शिवाजी पार्क दिसते. आजच्या दिवसाची तमाम शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, हे गेल्या 2 दशकांपासून वाट बघत होते की कधी 2 भाऊ हे एकत्र येतात आणि कधी त्यांची शिवाजी पार्कवरती, शिवतीर्थावरती जाहीर सभा पार पडते आणि आज तो क्षण अखेर आलेला आहे. आपण बघतोय की शिवाजी पार्क मंच सज्ज झालेला आहे. अगदी मैदानाच्या केंद्रस्थानी एक विशाल असा मंच उभारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या समोरच हा मंच उभारण्यात आलेला आहे आणि त्या मंचाच्या जे बॅकग्राऊंड आहे तिकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचा देखील हा फोटो इथे आलेला आहे. त्या मंचावरती जवळपास 227 खुर्च्या इकडे आसन ठेवण्यात आलेलं आहे, जिथे सचिन तुला थोडंसं थांबवते कारण पिंपरीमध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे.